महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता बघा 2250 कोटी याचा सरकारने निधी मंजूर केलेला आहे। या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आता आठव्या हप्त्याची क्रेडिट इथं होणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी अतिशय दिलासादायक आणि आनंददायी बातमी सरकारकडून आलेली आहे। अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल अतिशय मोठा निर्णय झाला असून आजपासूनच या योजनेचे पैसे थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता राज्यातील बघा 90 लाख शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। बघा, प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ते 3,000 रुपये इथं डीबीटीच्या माध्यमातून, कोणाला 4,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून, तर कोणाला 6,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावरती क्रेडिट होणार अशी माहिती आता स्वतः सरकारने सांगितलेली आहे। बघा, गेल्या काही दिवसांपासून पैसे आज येणार उद्या येणार अशी चर्चा सुरू होती। रोज वेगवेगळ्या बातम्या येत होत्या, पण ठोस माहिती इथं कोणीच सांगत नव्हतं आणि माहिती देखील मिळत नव्हती। त्यामुळे अनेक शेतकरी इथं गोंधळत होते। आता त्यांची प्रतीक्षा जे काही करत होते ते संपलेली आहे। बघा, सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याला आता अधिकृतपणे मंजुरी देण्यात आली। पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करायचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी देऊन टाकलेले आहे। बघा, काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ही माहिती सांगितलेली आहे। त्यामुळे बघा, आता कोणतीही काळजी करण्याची गरज नाही। ही अपडेट 100% खरी आणि महत्त्वाची आहे। परंतु संपूर्ण इथं नवीन आता नीट तुम्हाला माहिती समजून घ्यायची आहे, कारण की बघा कोणकोणते शेतकरी याच्या अंतर्गत आता अपात्र झाले आहे हे देखील महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी माहिती ठरणार आहे। कारण की बघा, भरपूरशा शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत अपात्र देखील करण्यात आलेलं आहे। तुम्ही जर का अपात्र झाला असेल तर तुम्हाला कायमस्वरूपी हप्ता बंद होणार। मग आता तुम्ही अपात्र आहात का पात्र आहात हे कसं चेक करायचं, तर ते तुम्ही चेक करू शकणार आहे तुमच्या मोबाईलच्याच माध्यमातून। ह्या आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की तुम्ही खरोखर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्यासाठी पात्र आहात की अपात्र आहात। तुम्हाला हप्ता येणार की नाही येणार, येणार तर कोणत्या दिवशी येणार, कोणत्या तारखेला येणार, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर पूर्ण माहिती समजून जाणार आहे। कारण की बघा, जे काही प्रश्न हे तुमच्या मनामध्ये पडत होते की पैसे नेमकं कधी खात्यावरती येणार, तुमच्या जिल्ह्याचा जसे की या पहिल्या टप्प्यातील समावेश आहे का, कारण की बघा 2 ते 3 टप्प्यांमध्ये सरकार आता पैशाचं वाटप करणार असं देखील माहिती आता समोर येतं सूत्रानुसार। परंतु शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी काय असणार आहे, दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी काय असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी काय असणार आहे, कारण की बघा लाडकी बहीण योजना होती। लाडकी बहीण योजनेच्या नंतर बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत भरपूरसे शेतकरी 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करू लागले। लाडक्या बहिणी देखील त्यांच्या हप्त्याची प्रतीक्षा करू लागले, परंतु इथं कोणालाच हप्ता आला नव्हता, तर कोणत्या कारणास्तव त्यांना हप्ता आला नव्हता हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। फक्त आणि फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, तरच तुम्हाला सविस्तर माहिती समजणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो, बघा अखेर राज्य सरकारकडून एक अतिशय महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय जारी करण्यात आला। हा निर्णय आता बघा समोर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची इथं वाट त्यांनी लावलेली आहे। बघा, सध्या सरकारकडून अधिकृतपणे मोठी घोषणा करण्यात आली असून यामुळे अनेक दिवसांपासून असलेली जे काय आता प्रतीक्षा शेतकरी करत होते नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत की 8वा हप्ता आम्हाला कधी मिळणार कधी मिळणार, तर या सर्व जे काही तुमच्या प्रश्नांची उत्तरे होती ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। बघा, आता हप्ता कोणत्या दिवशी तुम्हाला मिळणार आहे, कोणत्या तारखेला तुम्हाला मिळणार आहे, 3,000 रुपये मिळणार, 4,000 रुपये मिळणार की तब्बल तुमच्या खात्यावरती 6,000 रुपये मिळणार, हे देखील प्रश्न तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर होऊन जाणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की ही योजना सुरूच राहणार आहे, बिलकुल बंद पडणार नाही। त्यामुळे कोणत्याही अफवांवर इथं विश्वास ठेवू नका आणि बळी पडू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, काही लोक सांगत होते हप्ता वेळेवर आला नव्हता म्हणजेच योजना बंद झाली किंवा इथं पुढचे 2,000 रुपये आता मिळणारच नाही। फक्त इथं वास्तव असं काही इथं सुद्धा झालेलं नाही। बघा, नमो शेतकरी योजना इथं सुरूच आहे आणि शेतकऱ्यांना मिळणार हप्ता इथं कायमस्वरूपी त्यांना बंद झालेला नाही असे त्यांनी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी माहिती सांगितलेली आहे। बघा, सरकारकडून स्वतः अधिकृत माहिती देण्यात आली। आता स्पष्टपणे सांगण्यात आलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे काय आमची आता तुम्हाला 2,000 रुपये देण्याची योजना नमो शेतकरी योजना आहे ती कायमस्वरूपी कधीच बंद होणार नाही। जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत हप्ता
आणि जो काही योजना असणार आहे ते बंद होणार नाही. बघा, आता भरपूरशा शेतकऱ्यांना इथं इथं चिंता लागलेली होती की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आला नाही. कोणत्या कारणास्तव आला नाही? तर बघा, आता निवडणुकी होत्या. निवडणुकी झाल्यानंतर बघा, त्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कर्जमाफीचा प्रश्न होता तो सुटलेला आहे. कर्जमाफी भरपूरशा शेतकऱ्यांचे होण्यासाठी आता कोणी ॲक्सिस बँक म्हणून त्यांनी कर्ज उचललं, कोणी स्टेट बँक ऑफ इंडिया, कोणी बँक ऑफ इंडिया, असंख्य बँकेमधून त्यांना इथं कर्ज उचललं होतं. आता त्या बँकेमध्ये एक त्यांनी आदेश देऊन टाकलेला आहे की ज्या शेतकऱ्यांनी ज्या बँके थ्रू कर्ज घेतलेलं आहे त्या सर्व बँकेमध्ये तुमचा 7/12, 8 त्यानंतर बघा फार्मर ID, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट आणि फार्मर ID हे सर्व डॉक्युमेंट, बँक पासबुकची झेरॉक्स हे तुम्हाला पूर्णपणे सबमिट करायचे, म्हणजे तिथे जमा करायचे झेरॉक्स थ्रू. तर हे सर्व डॉक्युमेंट सुरू होते जमा करणं. तर त्या पार्श्वभूमीवरती बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जवळ येऊन गेला होता. त्यानंतर बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जवळ येऊन गेला होता. तर ते दोन्ही हप्ते सरकारने थांबवलेले आहे. तर कर्जमाफी कधी होणार याचा देखील प्रश्न आहे. तर बघा, आता कर्जमाफीचे सर्व शेतकऱ्यांचे इथं सरकारने डॉक्युमेंट घेतलेले आहे. त्या डॉक्युमेंटवरती आता सरकार पडताळणी करणार. कोणत्या शेतकऱ्यांचं खरोखर कर्जमाफ करायचं, कोणी इथं बनावटी कागदपत्रे बनवून कर्ज घेतला आहे, कोणी बघा कोणी कशा थ्रू कर्ज घेतलेलं आहे, कोणी किती कर्ज उचललेलं आहे. तुमच्याकडे जर का आता 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुमची कर्जमाफी होणार की नाही होणार हे सर्व पडताळणी आता सरकार करणार आहे. त्यानंतर तुमची कर्जमाफी झाल्यानंतर हे सर्व तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, त्यानंतर बघा श्रावणबाळ योजनेचा हप्ता आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता, हे सर्व हप्ते तुम्हाला सरकार टाकणार असे आपण सूत्रानुसार आलेल्या माहितीनुसार समजू शकतो. बाकी सरकारने अधिकृतपणे GR सुद्धा इथं काढलेला नाही. कुठलाच आदेश सरकारने दिलेला नाही की यावेळेस कर्जमाफी झाल्यानंतर आपण इथं वाटप करू किंवा या तारखेला वाटप करू, त्या तारखेला वाटप करू, असं काहीच सरकारने सांगितलेलं नाही. परंतु जोपर्यंत सरकार GR काढत नाही तोपर्यंत नमो शेतकरी योजना असो, श्रावणबाळ योजना असो, विधवा पेन्शन योजना असो, त्या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजना असो, कुठली योजना असू द्या, कुठल्याच योजनांचा सरकार आता बघा बिना GR काढल्याशिवाय इथं सरकार वाटप करत नाही. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. जेव्हा सरकार GR काढणार तर GRची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.